हॅलो गाईस, तर चला तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता मी केलेला आहे हेअर वॉश. आत्ता वाजलेत दुपारचे 12-12:30 वाजलेत आणि मला एक कस्टमर आहे. मेहंदी लावायला जायचे, तर ती कस्टमर करायला जायचं आहे मला. तर बघू आता. शौर्य तर झोपलेलं आहे. माझे हेअर छान सुकलेत माझे आत्ता. आणि मला वरणाला फोडणी टाकायची. भाजी चपाती भात वगैरे बनवून झालेला आहे, फक्त वरणाला फोडणी टाकायची आहे. थोडी मला लगेच टाकून घेते. आणि एक कस्टमरचा ड्रेस अर्जंट होता, स्टिच करून द्यायचा होता, तो मी आत्ता जस्ट दिलाय. तर आत्ता कपडे वगैरे वॉश करून झालेत, सगळे सुकायला टाकलेत. आणि आज एवढं छान ऊन पडले आणि माझ्या रूमचं पूर्ण काम झालेलं आहे. दरवाजा वगैरे व्यवस्थित झालाय, फक्त कबड या साईडचं त्या साईडला घ्यावं लागले. तर ठीक आहे, 5-6 महिन्यासाठी एवढं तर मॅनेज करू शकते. तर चला, आज दिवसभरात काय होणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करत राहा. आमच्या घरी ना गौरई आहेत आणि मी त्यांच्यासाठी ना थोडीशी ज्वेलरी मागवली होती, तर या बॉक्समध्ये आहे. तर चला आपण आता अनबॉक्सिंग करूत आणि ज्वेलरी कशी आहे ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. खूप सुंदर आहे, मला अगोदरच खूप आवडली होती आणि माझ्यासाठी पण पाहिजे होती आणि मला हाच कलर पाहिजे होता, तर मी घेतलेला आहे. तर चला आता मी अनबॉक्सिंग करते याची. नाही, कात्रीशिवाय निघणार नाही. हॅलो फ्रेंड्स, चला तर फायनली मी आपली ज्वेलरी पूर्ण वेअर केलेली आहे. तर बघा कशी वाटते, खूप सुंदर आहे. आणि याची ही ना बिंदी आहे काही मांगटिका. तर मी लावला होता, तो काही राहत नाही माझ्या केसांवरती, ते सेट करावं लागतं ना पूर्ण. तर हे बघा ते सुंदर लुक वाटते. आणि हे जर आपण साडीवरती घातलं ना पूर्ण, खूप छान. कधी आपण हे मोठी इयरिंग्स जरी घातले ना साडीवरती, तर खूप सुंदर लुक येणार आहे. किंवा कधी आपण हे पूर्ण हे ग्रीनवाले जर घातलं ना मोत्यांचं चॉकर, हा मोठा नेकलेस, तर हा पण खूप खूप छान दिसणार आहे. आपण पूर्ण तर एवढं काही वेअर नाही करणार, कधी हे असं यूज केलं ना तर खूप सो प्रिटी. मला तर खूप जास्त आवडले. आणि तुम्हाला पण कसं वाटते नक्की कमेंट्स करून सांगा. अजिबात कमेंट्स करायला विसरू नका. मला तर हे खूप सेट आवडलेलं आहे. आणि अशाच याच्यामध्येच दुसरा रेड कलरचा मागवला आहे, कारण आमच्या गौरायांसाठी आम्ही साड्या एक रेड आणि एक ग्रीन घेतलेली आहे. तर ग्रीन साडीवरती रेड आणि रेड साडीवरती ग्रीन असं आम्हाला कॉम्बिनेशन पाहिजे होतं आणि तसंच आम्ही करतोय. तर बघू, आमचं डेकोरेशन तर पूर्ण बेबी पिंकमध्ये जाणार आहे, व्हाईट बेबी पिंक आणि स्काय ब्लूमध्ये. आणि साड्या आम्हाला तशाच घ्यायच्या होत्या, पण तशा भेटल्या नाहीत आम्हाला. तर आम्ही आता अशा साड्यांचं नियोजन केलं आहे. एक ग्रीन आणि रेडमध्ये घेतलेली आहे, एक थोडीशी अशी ऑर्गन्झा टाईपमध्ये येते, ऑर्गन्झा पैठणीमध्ये येते, आणि एक मुनिया पैठणी आहे. तर हे बघा, मी मेन याच्यासाठी घेतलेली. कसलं भारी वाटते ना असं एक तर सिंगल घातलं तर, आणि साडीवरती घातल्यावरती एक नंबर वाटणार आहे. मला खूप आवडलं, त्यासाठीच मी घेतलं होतं. छान पण दिसते. तरी पण चला बघू आता कसं कसं वेअर करायचं ते तर आपल्याकडंच आहे. तर याच पद्धतीनं हे आपलं मागवलेलं पार्सल होतं. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला पुढं दिवसभरात काय होणार आहे ते पण असंच बघायला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. अजिबात स्किप नका करू. आज ना मी पार्लरमध्ये शौर्यला घेऊन गेले होते आणि शौर्यनं आज खूप त्रास दिला, म्हणून मला पार्लरमधली एकसुद्धा क्लिप्स घेता नाही आली. मग मी संध्याकाळी घरी आले आणि घरी आल्यावरती आपले तर कामं चालूच असतात. मग तीच काही कामं मी करत होते. भांडी वगैरे घासली होती, आल्यानंतर खूप जास्त भांडी पडली होती. तर चला म्हटलं लगेच लावून वगैरे घेते, कारण एवढी जास्त भांडी पडली ना मग लावली की बरं वाटतं आणि आपल्याला सापडतात पण लवकर. मग इथे हेच चालू होतं, कारण शौर्यनं काल खूप जास्त त्रास दिला होता पार्लरमध्ये. तर म्हटलं चला असं ठीक आहे म्हणलं. आणि आल्यानंतर स्वयंपाक काही बनवायचं नव्हतं, जेवण मी बनवून गेले होते जाताना, वरण भात चपाती भाजी. तर जेवणाचं काही टेन्शन नव्हतं, फक्त मला भांडी वगैरे घासून आणि घर आवरायचं होतं, कपडे वगैरे घड्या घालायच्या होत्या, तेवढंच काय बाकी होतं. बाकी सगळं आवरलेलं होतं. तर मग तेच करत होते मी. आणि शौर्य आल्या लगेच झोपून गेला होता, पण नंतर थोड्या वेळाने तो परत उठणार होता एवढं मला माहिती होतं, कारण तो आज दिवसभर झोपलाच नव्हता पार्लरमध्ये. तर मग माझं त्याला झोपवायचं पण चालू होतं. पहिलं भांडी वगैरे घासून अगोदर त्याला झोपवले आणि नंतर भांडी वगैरे घासले आणि नंतर तेवढ्यातच लगेच शौर्य उठला. शौर्याचे पप्पा घरी आले होते आणि मग शौर्याच्या पप्पाची काय मस्ती.
पेढे काढले होते त्यांनी बॉक्समधले आणि दोघांचं खायचं चालू होतं काम पेढे. आणि शौर्य पण लगेच खात होता पप्पासोबत त्याच्या आणि त्यांनी पण खात होते. आजकाल कुशालाच खात नाही आणि त्याला प्रत्येक गोष्टीची भीती बसली. ते पण खूप खर्चिक. तर आता मी तुम्हाला दाखवते तो कसं खात होतं. मी आता मसाले भात बनवलाय तर आता दाखवते. आता याची धुवा होती संपली वाटतं. शौर्या 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 काय करतोय तू शौर्य? आ काय करतोय? आ मला मारतो? ओ हाय कर सगळ्यांना. हाय हाय कर ना. शौर्य ना आता खेळतोय, त्रास पण तेवढाच देतोय. आणि आता ना सगळं त्याला कळायला लागलंय. काही दे म्हणलं की देतो, नको म्हणलं की नाही करत. आता खूप हुशार झालं. गुड बॉय आहे माझा. गुड बॉय गुड बॉय. हो मम्माला नाही मारायचं. गुड बॉय आहे ना तू. मी तर आत्ताच सांगत होते माझं शौर्य गुड बॉय आहे आणि हा तर हा बॅड बॉय आहे. खूप त्रास देतो. आता ना शौर्यचे नखरे बघा तुम्ही. बघा स्टँड अप तिथं बघ. तिथं कोण आहे कोण आहे कोण आहे कॅमेऱ्यात कोण आहे. सगळ्यांना हाय कर हाय कर. हाय किशी दे किशी दे किशी दे किशी दे अशी दे. हे बघ मी देते ना मम्मा देते ना. खाली उतरायचे आम्हाला वरती नाही थांबायचं आहे. आता खूप त्रास द्यायला लागलाय. खूप खूप खूप. त्याला घेऊन जा. कोण घेऊन जाणार? पकडा पकडा पकडा. कोणाला आवडते त्यांनी घेऊन जा. घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. चला तर आता मी पुढं काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. आता लागला तो खेळायला. खूप बापरे. तू काय करतोय माहिती का? घेतली भिंतीची माती उकरतोय नखांनी आणि खातोय. मम्मा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. काय करत होता काय करत होता काय करत होता? चावत होता चावत होता. चहा चहा नो मग काय. हाय हाय काय करू ना. हाय बोलू दादा आपल्याला बघतो. काय कर. चला दाखवते पुढं मी काय करते ते. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू कर. मला ना इथे काही कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. मी बाहेरून कपडे वगैरे घेऊन आले. कारण आताचा पाऊस ना कधी पण येतो कधी पण जातो. पावसाचं काही सांगता येत नाही. त्यामुळं रात्रभर कपडे बाहेर ठेवायला नको वाटतं. म्हणून मी कपडे आतमध्ये घेऊन आले आणि म्हणलं चला लगेच फोल्ड करून ठेवते. घर पण मोकळं दिसतं, फ्रेश वाटतं घड्या वगैरे घातलेले असलं की. आणि पसारा पडला की मग सगळीकडं पसारा पडतो. आणि ज्या दिवशी माझ्या घरात जास्त पसारा पडलेला असतो त्याच दिवशी माझ्या घरात सगळे येतात. आणि ज्या दिवशी पसारा पडलेला नसतो त्या दिवशी कोणीच येत नाही. तर बघू शकता तुम्ही इथं माझं घड्या घालणं चालू होतं. आणि शौर्यनं आता मोठा झाला आहे. त्याला सगळं समजायला लागले की मी जे त्याला म्हणत होते ना बाळा मला तू कपडे दे मी घड्या घालते. तर तो असे काय मला कपडे पण देत होता माझ्या हातामध्ये. खूप हुशार झाला आहे. समजतं आहे त्याला सगळं. पण ऐकत नाही ते आत्ताच. एवढं पण नाही कळत की ते ऐकावं का. असं नको करू म्हणते तर नाही करायचं. तो ना भिंत उकरतोय आणि अशी नखामध्ये माती घेतोय भिंतीची आणि खातोय. ती काय माहिती एवढी घाण सवय त्याला कुठली लागली. खूप त्याला मी फटके वगैरे दिले, रागवते ओरडते तरीसुद्धा तो ऐकतच नाही. तर आता बघू किती दिवस. त्याच्याकडे खूप लक्ष ठेवायला लागेल त्या बाबतीमध्ये. तर चला पुढं बघाच काय होतं. चला तर फ्रेंड्स आज फक्त एवढंच काही. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 गाईज.